माझ्या बिल्डिंगमधला कार्यक्रम आटोपून मी माझ्या कार्यालयात आली आहे. काही विशिष्ट दिवस जसं लक्ष्मीपूजन असेल, स्वतंत्रता दिन असेल, अशा दिवशी गणपतीचा दिवस असेल, मी जरूर माझ्या सगळ्या टीमबरोबर काही वेळ तरी घालवतेच. आणि आता मी तुम्हाला बोलणार आहे. नमस्कार. आज आपल्या सर्व भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज स्वतंत्रता दिन आहे, 15 ऑगस्ट. लहानपणापासून शाळेमध्ये चांगला नवा गणवेश इस्त्री करून, छान पॉलिश केलेले शूज घालून, हातामध्ये मैत्रिणीचा हात घेऊन प्रभात फेरी आपण सर्वांनी काढली असेल, खास करून ग्रामीण भागाच्या लोकांनी. आपण या सगळ्या गोष्टीपूर्वी शाळा, कॉलेज, संस्थांमध्ये पाहत होतो. पण आता आपण जे पाहतोय, प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक प्रायव्हेट बिल्डिंग्समध्ये सुद्धा ध्वजारोहण होत आहे आणि स्वतंत्रता दिन अत्यंत सन्मानाने साजरा केला जातोय. माझं काही काळ वास्तव्य अमेरिकेमध्ये होतं आणि तेव्हा मला वाटायचं प्रत्येक घराच्या समोर अमेरिकेचा ध्वज असतो आणि किती कौतुकाने ते लावतात. आपल्या देशामध्ये आपण का नाही लावत? त्याला कारण माझ्या वडिलांनी मला सांगितलं की आपल्या देशाचा जो ध्वज आहे आपण त्याला पूजनीय मानतो, आपण त्याला फार महत्त्व आपल्यासाठी आहे. आपण देशाला सुद्धा भारत माता म्हणतो. कदाचित त्या रिस्पेक्टमुळे सुद्धा आपण त्याला काही असे बंधनं असू शकतात. पण आता मी पाहते नवीन पिढी खूप कौतुकाने स्वतंत्रता दिन साजरा करते आणि घरोघरी, प्रत्येक खिडकीमध्ये, प्रत्येक अंगणामध्ये, आपल्याला प्रत्येक गच्चीमध्ये ध्वज दिसतोय आणि हे बघून खूप छान वाटतंय. नवीन पिढीचं, नवीन पद्धतीचं हे ध्वजारोहण किंवा नवीन पिढीचा नवीन पद्धतीने हा स्वतंत्रता दिन साजरा करणं हे खूपच आनंद देत आहे मनाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी तर आव्हानच केलंय, हर घर तिरंगा अभियान. भारतीय जनता पार्टीने हे अभियान राबवतही आहेत. आज काही मीटिंगच्या निमित्ताने मी मुंबईत होते, मला उद्या दिल्लीलाही मीटिंग आहे आणि त्यामुळे जेव्हा मी इथे थांबले तेव्हा आमच्या बिल्डिंगमधल्या ध्वजारोहणाला मी सामील झाले आणि मी पाहिलं की सगळ्या सेक्टरमधले लोक, म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये अगदी पद्मश्री अवॉर्ड विनर, वेगवेगळे CEOs, क्रिकेटर्स असे राहत असताना सगळे त्याच्यामध्ये खूप कौतुकाने सहभागी झाले होते. हा जो अभिमान आहे हा प्रत्येकाला असतो आपल्या देशाचा. हा देश आपल्या सर्वांचा आहे. प्रत्येक ज्याची पत ऐपत काही असो, प्रत्येकाच्या घराच्या समोर आज माझा तिरंगा, आपल्या सर्वांचा तिरंगा बघून खूप आनंद वाटला. आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा. आपण स्वतंत्र आणि एक अशी सत्ता बनत असलेल्या देशात आहोत, हे आपलं भाग्य आहे. आज आपण कल्पनाही नाही करू शकत की या देशाला स्वतंत्रता देण्यासाठी स्वातंत्र्य सेनान्यांनी काय काय हाल सोसले असतील आणि काय अन्याय सोसले असतील, किती कष्ट केले असतील, याची आपल्याला कल्पनाही नाही करता येणार. म्हणून आजचा दिवस आपण जिथे आहोत तिथे 1 मिनिट तरी त्यांच्यासाठी आभार व्यक्त केला पाहिजे असं मला वाटतं. कारण आपण ज्या गोष्टी, ज्या उन्हामुळे, ज्या कशामुळे उपभोगत असतो त्याची जाणीव आपल्याला नेहमी ठेवली पाहिजे. थोडीच आहे, असंच घ्यायचंय. या सगळ्यांनी म्हणलं होतं मिठाई आणून, तर चांगले गेलो असतो. चॉकलेट आणलं हे सगळ्याचं मन तू आहेस ना. स्वतंत्रता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नाही रे बेटा, स्वतंत्रता दिनाच्या खूप शुभेच्छा. हा तिरंगा आहे म्हणून आपण आहोत. हा देश आहे म्हणून आपण आहोत. या देशाचा एक भाग आपण आहोत. आपल्या देशाचा अभिमान हा आपला अभिमान आहे. या देशाचा वरचा आलेख जो जाणार आहे, वरचेवर चढत चढत देश हा मोठा होत जाणार आहे, तो सुद्धा आपलाच आलेख राहणार आहे. त्यामुळं आपण कुठल्याही विचारांचे असो, कुठल्याही धर्माचे असो, कुठल्याही पक्षाचे असो, कोणत्याही बाजूचे असो, देश हा सर्वप्रथम असला पाहिजे. हेच आमचे संस्कार आहेत. राष्ट्र सर्वप्रथम. तुम्हाला काय वाटतं? जरूर माझ्याशी शेअर करा. स्वातंत्र्य दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. आणि असा होता हर घर तिरंगा आणि सन्मानाचा स्वतंत्रता दिन. हे माझ्या बिल्डिंगमधले सेलिब्रेशनचे फोटोज.